अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या वेतनाबाबत निर्णय. वित्त विभागाचा प्रस्ताव सादर. शासनाच्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांचे मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलन स्थगित. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना मानधनवाढ, महागाई भत्ता आणि ग्रॅज्युटीचा लाभ देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. त्यातील वेतनवाढ आणि महागाई भत्त्याबाबत शासन निर्णय लवकरच होईल असे आश्वासन एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी बुधवारी अंगणवाडी सेविकांना दिले आहे. त्यामुळे असहकार आंदोलन मागे घेण्यात आले असून अंगणवाडी सेविकांना नियमितपणे काम करतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती निमंत्रक सुभाष शेमीम यांनी दिली. मानधनवाढ, महागाई भत्ता आणि ग्रॅज्युटी या मागण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडून मागील महिनाभर असहकार आंदोलन करण्यात येत होते. सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्याने राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी बुधवारी आझाद मैदानात आंदोलन केले. आयुक्त कैलास पगारे यांनी अंगणवाडी सेविकांच्या संघटनेच्या शिष्टमंडळाला त्यांच्या वेतनवाढीच्या मागणीबाबत प्रशासनाकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती दिली. याबाबत मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव ठेवला जाणार असून त्यानंतर शासन आदेश निघेल असे सांगितले. महागाई भत्त्याबाबत वित्त खात्याकडून शंकाचे निरसन झाल्यानंतर हा मुद्दा मार्गी लागेल असे आश्वासन दिल्याची माहिती शेमीम यांनी दिली. आम्ही आता आंदोलन स्थगित करत आहोत. आतापर्यंत सुरू असलेले असहकार आंदोलन मागे घेत आहोत. यापुढे काम नियमित करणार आहोत. मात्र पुढील 15 दिवसामध्ये प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वेतनवाढ मंजूर न झाल्यास आम्ही जेलभरो आंदोलन करू. सुभाष शेमीम, निमंत्रक, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने दिला आहे.